नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय प्रशासन 3 या विषयातील मालसाठा व्यवस्थापन या 7व्या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास केला आणि आज आपण आपल्या विषयाच्या 8व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. ते म्हणजे सामग्री हाताळणी आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन. यामध्ये प्रथमतः आपण प्रकरणाची प्रस्तावना बघणार आहोत. त्यानंतर सामग्री हाताळणीचा अर्थ, व्याख्या यांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर सामग्री हाताळणीची कार्ये यांचाही अभ्यास करणार आहोत. तसेच सामग्री हाताळणीची तत्त्वे सविस्तर अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर सामग्री हाताळणीतील समाविष्ट गोष्टी कोणत्या ते बघणार आहोत. चला तर मग प्रकरणाची प्रस्तावना सुरुवातीला बघूया. मित्रांनो, सामग्री हाताळणी ही उत्पादन आणि त्याचबरोबर साठवण गृहांमधील एक महत्त्वपूर्ण कृती आहे. अलीकडील काळातील सामग्री हाताळणीच्या कार्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून येताना दिसून येत आहे. सामग्री हाताळणीकडे बघण्याचा व्यवस्थापनाचा दृष्टिकोन हा प्रत्येक ठिकाणानुसार बदलत चाललेला दिसून येतो आहे. याकरिता सामग्रीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करीत असताना अनेक नवनवीन हाताळणी तंत्रांचा आणि साठवणूक साधने व प्रणालींचा वापर केला जातो. प्रत्येक संघटनेत सातत्याने माल पुरवठा होत असतो. कच्च्या मालाचा पुरवठादारापासून ते मध्यस्थ वस्तू निर्माण आणि अंतिम वस्तू तयार करणाऱ्यांपर्यंत, त्याचप्रमाणे वितरक आणि किरकोळ विक्रेते यांच्यापर्यंत ही पुरवठा साखळी सातत्याने सुरू असते. पुरवठा साखळ्या या सेवा संघटनांच्या समसमान असतात. पुरवठा साखळी व्यवस्थापनाचा भर हा वस्तू आणि सेवांच्या प्रवाहावर व त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीवर असतो. या साखळीच्या प्रत्येक कृतीमध्ये विशिष्ट प्रकारचा समन्वय साधलेला असतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुरवठा साखळीच्या सर्व घटकांबरोबर तत्काळ स्वरूपात माहितीची देवाणघेवाण होणे सहज शक्य झालेले आहे. अशा पद्धतीने सुरुवातीला आपण सामग्री हाताळणी म्हणजे काय याचा अर्थ जाणून घेऊया. मित्रांनो, सामग्री हाताळणीमुळे उत्पादन खर्च वाढतो. हाताळणीची प्रणाली यंत्रशाळेच्या आराखड्यावर अवलंबून असते. यंत्रशाळेत यंत्रे, सामग्री आणि यंत्रसुविधा कशा प्रकारे मांडल्या आहेत यावर हाताळणी रचना अवलंबून असते. जेव्हा एखाद्या उद्योगातील प्रक्रिया अखंडित स्वरूपाची असते तेव्हा घटक प्रवाहासाठी बराच वेळ कमी लागतो आणि खर्च कमी होतो. त्याचप्रमाणे उत्पादन खंडित स्वरूपात असते तेव्हा घटक हाताळणीसाठी बराच वेळ लागतो. वस्तू इकडून तिकडे हलविण्यात आणि मालाची वाट पाहण्यात वेळ जातो आणि खर्चही वाढतो. म्हणजे यंत्रशाळेच्या आराखड्यावर हाताळणीही अवलंबून असते. चांगला आराखडा असेल तर हाताळणी कमी खर्चिक होते. यानंतर आता आपण सामग्री हाताळणीची व्याख्या बघूया. अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर यांची व्याख्या आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सामग्री हाताळणी ही एक कला आणि शास्त्र असून यामध्ये कोणत्याही स्वरूपातील पदार्थाचे स्थानांतरण म्हणजेच हालचाल, आवेष्टन करणे आणि साठवून ठेवणे यांचा समावेश होत असतो. यानंतर आता आपण सामग्री हाताळणीची कार्य बघूया. यामध्ये पहिलं कार्य आहे ते म्हणजे यंत्रसामग्रीची निवड आणि आराखड्याची निश्चिती. मित्रांनो, सामग्री हाताळणीचे पहिले आणि महत्त्वाचे हे कार्य मानले जाते. मालाचे सुट्या भागांचे स्थलांतर कमीत कमी व्हावे या दृष्टीने यंत्र व सामग्रीची निवड करणे आणि त्याप्रमाणे आराखडा तयार करणे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की एकूण उत्पादन खर्चाचा 25 ते 40% भाग हा सामग्री हाताळणीवर खर्च होतो. सामग्री हाताळणीमुळे अंतिम उत्पादनाच्या मूल्यात भर पडत नाही, परंतु जर अंतर्गत मालाचे स्थलांतरण सुरक्षिततेने आणि वेगाने झाले तर उत्पादन खर्चात नक्कीच बचत होऊ शकते. सामग्री हाताळणी पद्धती निकृष्ट असेल तर उत्पादनास वेळ लागतो. म्हणजेच व्यवसाय संस्थेमध्ये जेव्हा उत्पादन निर्माण होत असते तेव्हा यंत्रांची, त्या साधनांची, त्या कच्च्या मालाची हाताळणी ही सुरक्षित किंवा व्यवस्थित जर झाली तर
त्या उत्पादनासाठी येणारा जो खर्च आहे तो कमीत कमी येऊ शकतो आणि उत्पादन हे उच्च दर्जाचे तयार होऊ शकते. यानंतर पुढचं कार्य आहे ते म्हणजे योग्य, कार्यक्षम व सुरक्षित सामग्रीची निवड. मित्रांनो, सामग्री हाताळणी पद्धतीचे दुसरे हे महत्त्वाचे कार्य म्हणजे योग्य, कार्यक्षम व सुरक्षित हाताळणी सामग्रीची निवड करणे. कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेस धोका पोहोचू नये या दृष्टीने सर्व हाताळणी यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री करून घेणे आवश्यक असते. त्याकरिता संबंधित सर्व वस्तूंचे वजन, आकारमान, मोजमाप यांचा विचार करावा लागतो. यानंतर तिसरं कार्य आहे ते म्हणजे सामग्री हाताळणीचा खर्च कमी करणे. मित्रांनो, उत्पादनाच्या दृष्टीने कार्यक्षम सामग्री हाताळणी महत्त्वाची आहे, कारण त्यामुळे सामग्री हाताळणीचा खर्च व कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी होतो. काही क्रियांमधून हे साध्य होऊ शकते, जसे की उत्पादन काळात अर्धउपयोजित वस्तूंचे कमीत कमी स्थलांतरण करणे, तसेच एकावेळी जास्तीत जास्त घटकांच्या प्रवाहासाठी नियोजन करणे, त्यानंतर सामग्री हाताळणीतील अंतर कमीत कमी करणे, त्याचबरोबर यांत्रिकीकरणातून सामग्री हाताळणीचा वेग वाढवणे, त्याचबरोबर संबंधित वस्तू किंवा मालाची उगीचच पुढे मागे होणारी जी हालचाल आहे ती टाळणे, तसेच एकाच वस्तूची पुन्हा पुन्हा हाताळणी टाळणे. या सर्व क्रियांमधून सामग्री हाताळणीचा खर्च हा कमी होऊ शकतो. त्यानंतर सामग्री हाताळणीची तत्वे बघूया. यामध्ये एकूण 20 तत्वे दिलेली आहेत. मित्रांनो, उत्पादन प्रक्रियेमध्ये सामग्री हाताळणी हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. उत्पादनासाठी विविध प्रकारच्या मालाची, उपकरणांची व यंत्रांची गरज असते. उत्पादकता वाढविण्यासाठी या सर्वांची हाताळणी नियोजनबद्ध असणे आवश्यक असते. यासाठी या सामग्री हाताळणीची जी 20 तत्वे दिलेली आहेत ती आपण एकामागे एक बघूया. पहिलं तत्व आहे ते म्हणजे नियोजन तत्व. मित्रांनो, सामग्री हाताळणी ही नियोजनबद्ध असावी लागते. जमेल त्या पद्धतीने किंवा कर्मचाऱ्यांच्या लहरीनुसार सामग्री हाताळणीच्या पद्धती ठेवल्यास संपूर्ण कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सर्व प्रकारच्या उत्पादक क्रियांमध्ये सामग्री हाताळणीचे प्रमाण 25 ते 80% एवढे असते. त्यामुळे अशा क्रियांचे नियोजन करणे व्यवस्थापनाच्या दृष्टीने क्रमप्राप्त ठरते. दुसरं तत्व आहे ते म्हणजे प्रणाली तत्व. उत्पादन प्रक्रियेतील मालाची स्वीकृती, संग्रहण, उत्पादन, तपासणी, संवेष्टन, साठवण, पाठवणी आणि वाहतूक यासारख्या अनेक क्रियांचा समन्वय होईल आणि जास्तीत जास्त क्रियांचा या प्रणालीत समावेश होईल या पद्धतीने प्रणालीची योजना केली पाहिजे. तिसरं तत्व आहे ते म्हणजे सामग्री प्रवाह तत्व. मित्रांनो, सामग्री प्रवाह कमीत कमी ठेवण्याच्या दृष्टीने सर्व कार्यांचा योग्य क्रम आणि उपकरणांची मांडणी या संदर्भात योजना तयार केली पाहिजे. सामग्री हाताळणी आणि यंत्रकुल रचना यांचा परस्परांशी निकटचा संबंध असतो. उत्पादन सुविधांमध्ये सामग्री प्रवाह आकृतिबंध हा मुख्य भाग असतो. त्यामुळे सामग्री हाताळणी प्रणाली नियोजनामध्ये अशा सामग्री प्रवाह आकृतिबंधाची रचना किंवा आराखडा हा महत्त्वाचा टप्पा असतो. हा आकृतिबंध उत्पादन क्रियांचा क्रम लावून तसेच उपकरणांची मांडणी करून निश्चित करता येतो. यानंतर सुलभीकरण हे तत्व आहे. मित्रांनो, अनावश्यक हालचाली किंवा उपकरणे कमी करणे, त्यांचा संयोग करणे किंवा त्या काढून टाकणे, कार्यक्षमता, अर्थव्यवस्थेची गती आणि औद्योगिक कार्यातील इतर बाबी यासाठी सुलभीकरण हा मंत्र महत्त्वाचा आहे. सुलभीकरण हे सामग्री हाताळणीचे ध्येय किंवा उद्दिष्ट असले पाहिजे. यामध्ये मुख्यतः अनावश्यक हालचाली टाळणे, तसेच योग्य प्रकारे वापरात न येणारी उपकरणे कमी करणे किंवा काढून टाकणे यांचा समावेश होतो. पाचवं तत्व आहे गुरुत्वाकर्षण तत्व. मित्रांनो, जेथे शक्य असेल तेथे सामग्री हलविण्यासाठी गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करणे हे अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे, परंतु त्याच्या साधेपणामुळे त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. गुरुत्वाकर्षण नियमाचा योग्य वापर करून कित्येक प्रकारच्या सामग्रीची हाताळणी अधिक कार्यक्षमपणे करता येऊ शकेल. यानंतर 6वं तत्व आहे ते म्हणजे जागेचा वापर तत्व. मित्रांनो, जागेचा अथवा
इमारतीचा पुरेपूर उपयोग करून घ्या. कारखाना किंवा वखारीच्या जागा खूप महागड्या असतात, त्यामुळे जागा वाया घालविणे म्हणजे पैसा वाया घालवणे होय. उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. मालाचा एकावर एक असा ढीग घालून उपलब्ध जागेचा कित्येक पटीने वापर करता येणे शक्य होते. यानंतर 7वे तत्व आहे ते म्हणजे घटक आकारमान तत्व. मित्रांनो, हाताळण्यात येणाऱ्या मालाची संख्या, आकारमान आणि वजन वाढविणे. साधारणपणे एका वेळी जास्तीत जास्त वजनाचा माल वाहून नेल्याने त्याच्या वाहनाचा खर्च कमी होतो. जेथे शक्य असेल तेथे अनेक नग एकत्र करून नंतर एकत्रच त्यांचे वहन करणे फायद्याचे ठरते. 8वे तत्व आहे ते म्हणजे सुरक्षितता तत्व. मित्रांनो, सामग्री हाताळणीसाठी सुरक्षित पद्धती आणि उपकरणांचा वापर करणे. उत्पादन प्रक्रियेतील सर्व हाताळणी क्रिया किंवा नियोजन सुरक्षित असले पाहिजे, कारण सुरक्षित कामाची स्थिती निर्माण करून कामाच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणणे हे सामग्री हाताळणीचे उद्दिष्ट असते. उद्योगांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सामग्री हाताळणीमध्ये होताना दिसून येतात. 9वे तत्व आहे ते म्हणजे उपकरण निवड तत्व. मित्रांनो, सामग्री हाताळणीसाठी उपकरणाची निवड करताना सामग्रीच्या सर्व बाबींची, त्यांच्या करण्यात येणाऱ्या हालचाली आणि त्यासाठी वापरात येणाऱ्या पद्धती इत्यादी बाबी विचारात घेतल्या पाहिजे. 10वं तत्व आहे ते म्हणजे यांत्रिकीकरण किंवा स्वयंचलीकरण तत्व. मित्रांनो, जेथे शक्य असेल तेथे यांत्रिक किंवा स्वयंचलित हाताळणी उपकरणे वापरावीत. योग्य प्रकारे यांत्रिक आणि स्वयंचलित हाताळणी साधने आणि उपकरणे वापरल्यास सामग्री हाताळणी कार्यक्षमता वाढते. परंतु केवळ यांत्रिकीकरण करण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा वापर करू नये किंवा अवाजवी यांत्रिकीकरणही करण्यात येऊ नये. यानंतर पुढचं तत्व आहे 11वं तत्व ते म्हणजे प्रमाणीकरण तत्व. मित्रांनो, सामग्री हाताळणी उपकरणांचे प्रकार, आकारमान आणि पद्धती प्रमाणित असाव्यात. कोणत्याही क्षेत्रामध्ये वापरावयाच्या पद्धती आणि उपकरणे निश्चित केल्यानंतर त्यांचे प्रमाणीकरण करणे फायद्याचे ठरते. याचा अर्थ असा नव्हे की एकदा निश्चित केलेल्या पद्धतीवरच अडून राहावे. त्यासाठी उत्कृष्ट पद्धतीच्या शोधात नेहमीच राहावे. प्रमाणीकरण म्हणजे केवळ एकाच प्रकारच्या किंवा बांधणीच्या उपकरणांचा वापर नव्हे, तर त्या दृष्टीने योग्य अशा उपकरणांचा वापर होय. यानंतर पुढचं तत्व आहे ते म्हणजे लवचिकता तत्व. मित्रांनो, अनेक प्रकारची कार्ये आणि कामगिरी करू शकणारी उपकरणे आणि पद्धतींचा वापर करावा. सामग्री हाताळणीसाठी वापरण्यात येणारे उपकरण हे अनेकविध प्रकारची हाताळणी कार्य करू शकेल आणि त्याचा अनेक कामांसाठी वापर करता येईल असे असावे. अशा उपकरणांचा उपयोग एकाच उद्देशासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांपेक्षा अधिक असतो. 13वं तत्व आहे अवजडतेचे तत्व. यामध्ये सामग्री हाताळणीसाठी फार अवजड उपकरणांचा वापर करू नये. सामग्री वाहून नेणाऱ्या उपकरणांच्या अतिरिक्त वजनासाठी केवळ पैसाच जास्त लागत नाही, तर त्यासाठी अतिरिक्त शक्ती म्हणजे विजेची गरज लागते. तसेच त्याचा वेगही कमी असतो. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त अवजड यंत्रांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे नसते. 14वे तत्व आहे वापराचे तत्व. मित्रांनो, सामग्री हाताळणीसाठी वापरण्यात येणारी उपकरणे नेहमी वापरात ठेवली पाहिजे, म्हणजे चालू ठेवली पाहिजे. याचा अर्थ ज्यासाठी ज्या उपकरणांची रचना केली आहे ते काम सातत्याने चालू राहिले पाहिजे. 15वे तत्व आहे अनुत्पादक कालापव्यय तत्व. मित्रांनो, मनुष्यबळ आणि हाताळणी उपकरणे यांचा रिकामा अथवा अनुत्पादक वेळ कमी करणे. कोणत्याही उद्योगात किंवा व्यावसायिक प्रक्रियेमध्ये वेळेचा अपव्यय हितावह नसतो. विशेषतः मनुष्यबळ किंवा सामग्री हाताळणी यांच्या वापराच्या संदर्भात हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांचा पुरेपूर वापर करणे म्हणजे पैसा कमवणे होय. त्यामुळे या दोन्ही संसाधनांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने पद्धती आणि वेळापत्रक आखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे गरजेचे ठरते. यानंतर 16वे तत्व आहे ते म्हणजे दुरुस्ती व देखभाल तत्व. मित्रांनो, सर्व सामग्री हाताळणी उपकरणांच्या संदर्भात प्रतिबंधक, देखभाल आणि दुरुस्ती वेळापत्रक तयार केले पाहिजे. काही वरती मुद्दे नमूद केलेले आहे
ते तत्व लक्षात घेता प्रतिबंधक, दुरुस्ती आणि देखभाल वेळापत्रकाचे महत्त्व लक्षात येते. व्यवस्थितरित्या आखलेली देखभाल आणि दुरुस्ती कार्ये संपूर्ण कारखान्याच्या कार्यक्षमतेत भर टाकताना दिसून येतात. त्यानंतर 17वं तत्व आहे ते म्हणजे कालबाह्यता तत्व. मित्रांनो, जर अधिक कार्यक्षम पद्धती आणि उपकरणे कार्य सुरळीत करणार असतील तर जुनी किंवा कालबाह्य हाताळणी पद्धती आणि उपकरणे काढून टाकली गेली पाहिजे. 18वे तत्व आहे नियंत्रण तत्व. सामग्री हाताळणीचा उपयोग उत्पादन नियंत्रण, मालसाठा नियंत्रण आणि हाताळणी क्रम यांच्या सुधारणा करण्यासाठी केला जातो. सामग्री हाताळणी उपकरणे ही कारखान्यात आणि उत्पादन प्रक्रियांमध्ये सामग्री एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी वापरली जातात आणि त्यांचा अशा वस्तूंच्या नियंत्रणावर मोठा परिणाम घडून येत असतो. बऱ्याच ठिकाणी हाताळणी उपकरणांमुळे मालाच्या हाताळणी हालचालींसाठी किंवा वहन करण्यासाठी एक यांत्रिक दिशा मिळू शकते आणि त्यामुळे सामग्री नियंत्रण करणे शक्य होते. 19वे तत्व आहे क्षमता तत्व. मित्रांनो, उद्योगाची पूर्ण उत्पादन क्षमता वापरण्याच्या दृष्टीने हाताळणी उपकरणांचा वापर केला पाहिजे. हे तत्व म्हणजे काही नमूद केलेल्या सर्व तत्वांच्या गोळाबेरीज असते, ज्यामध्ये सामग्री हाताळणीचे मुख्य उद्दिष्ट उत्पादन क्षमता वाढवणे हे असते. या आधी जी तत्वे दिलेली आहे किंवा सांगितली आहे तर ती तत्वे कोणत्या ना कोणत्या मार्गाने उत्पादन पातळी उंचवण्याचे काम करतात. मात्र या ठिकाणी उत्पादन कार्यातील आणि इतर तत्वांतील अशा बाबींवरच विशेष लक्ष दिले आहे, जे उत्पादकता वाढवितात किंवा उद्योगाच्या संपूर्ण उत्पादन क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घेतात. आणि शेवटचं तत्व आहे ते म्हणजे कार्यक्षमता तत्व. मित्रांनो, प्रतिनग खर्चाच्या संदर्भात हाताळणी कार्याची कामक्षमता किंवा कार्यक्षमता निश्चित करणे. याआधी नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या सामग्री हाताळणीची अनेक उद्दिष्ट असतात, परंतु प्रभावी हाताळणी पद्धती त्यापैकी एक किंवा अनेक उद्दिष्टे साध्य करू शकते. कोणत्याही हाताळणी तंत्राची कार्यक्षमता निश्चित करण्याचा प्राथमिक निकष म्हणजे त्यासाठी लागणारा खर्च. मात्र एकूण खर्च किंवा उपकरण कार्यक्षमता मोजण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे प्रत्येक नग हाताळण्यासाठी येणारा खर्च होय. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून हेच अंतिम मोजमाप असते. यानंतर आता आपण सामग्री हाताळणीतील समाविष्ट गोष्टी बघणार आहोत. यामध्ये 4 समाविष्ट गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्थलांतर. मित्रांनो, सामग्री हाताळणी अधिकाऱ्यांचे मुख्य कार्य म्हणजे कच्चा माल योग्य त्या कर्मचाऱ्यांकडे कशा प्रकारे पोहोचविला जातो व प्रक्रिया केलेला माल यंत्रशाळेतून योग्य ठिकाणी कसा पोहोचवला जातो हे पाहणे. सुटे भाग, कच्चा माल आणि तयार माल एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे बऱ्याचदा आवश्यक असते. हे कार्य तत्परतेने पार पाडणे हे सामग्री हाताळणीचे मुख्य काम होय. पुढची समाविष्ट गोष्ट आहे सामग्री हाताळणीतील ती म्हणजे सामग्री हाताळण्याचा कालावधी. सामग्री हाताळणी खात्याने खात्री करून घ्यायला हवी की माल खूप उशिरा किंवा खूप लवकर पोहोचल्याने उत्पादन प्रक्रियेत बाधा येत नाही किंवा ग्राहकाला अडचण येत नाही. यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे घटकांची संख्या. सामग्री हाताळणी खात्याने खात्री करून घ्यायला हवी की प्रत्येक ठिकाणी योग्य तो माल, सुटे भाग योग्य प्रमाणात पोहोचविले जावेत. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रवाहास लागणारी जागा. मित्रांनो, एकूण सामग्री हाताळणीसाठी जागा लागते. कच्च्या मालाचे, सुट्या भागांचे, अर्धनिर्मित मालाचे किंवा तयार मालाचे संग्रहण या सर्व हाताळणीसाठी जागा लागते. सामग्री हाताळणीचे यांत्रिक पद्धतीने किंवा मानवी प्रयत्नातून एक एक करून किंवा गटागटाने स्थलांतर करणे हाताळणीत समाविष्ट होते. अशी हाताळणी समांतर किंवा ऊर्ध्व रेषात्मक किंवा दोन्ही प्रकारची असू शकते. अशा पद्धतीने आज आपण सामग्री हाताळणीतील समाविष्ट गोष्टी तसेच सामग्री हाताळणीची कार्ये, त्याची विविध तत्वे आणि सामग्री हाताळणी ही संकल्पना समजून घेतली. इथेच थांबूया. धन्यवाद.